ठेच लागणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच माणूस आपलं चालणं सुधरवतो आणि आपल्या व्यवहारात बदल करतो. माणसाचा स्वभाव हा थोडा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट लागणारी मिरची खाण्याची कोणाची हिंमत होत नाही. तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला पाहिजे. कोणी तुमच्या नादाला लागणार नाही. आजकाल साधा भोळा आणि गोड स्वभाव असणाऱ्या माणसाचा लोक फायदा उचलत असतात. आपल्या स्वभावात तिखटपणा, थोडा कणखरपणा असेल तर लोकही सोबत राहतात. जे मिळालं नाही ते चांगलं नव्हतं, जे मिळालं आहे ते चांगलं आहे, आणि जे मिळणार आहे ते चांगलंच असणार आहे, असा तुमचा दृष्टिकोन असेल तर तुम्ही नेहमी आणि आयुष्यात समाधानीच राहाल. म्हणून जे मिळालं आहे त्याच्यात खुश राहा. काही वेळा एकांतात घालवल्यानंतर जाणवतं की आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीच नाही. कोणाच्या तरी भावना दुखावणे, कोणाच्या तरी भावनांशी खेळ करणं हे कर्ज घेतल्यासारखंच आहे, जे कधी ना कधी वेळ आल्यावर आपल्याला ते व्याजासहित फेडावं लागणार आहे. हे लक्षात ठेवा. कुणाच्याही भावना दुखवू नका. तुमच्या जवळची माणसं तीच असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा, तुमच्या दुःखाचा अंदाज लावतात. पैशाने फक्त राहणीमान बदलते, लायकी बदलत नाही. काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. म्हणून पुढाकार कोण घेत आहे याच्याकडे लक्ष ठेवा आणि मनातून उतरलेल्या लोकांना आपल्या डोक्यातून आणि आपल्या आयुष्यातून काढून टाका. स्वतःला घडवण्यात वेळ द्या, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष देण्यास आणि इतरांचे दोष काढायला वेळ मिळणार नाही. सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये फार फरक असतो. कारण सवडीने बोलणारा आणि आवडीने बोलणारा हा मनातून बोलतो. नात्यांना सुंदर चेहऱ्याची आणि सुंदर आवाजाची गरज नसते. त्यांना गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि विश्वासाची. सुसंवाद हा फक्त शब्द आहे, पण जर तो कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मळ दूर होऊ शकतो. टीका करणारे व्यक्ती समोरच्याला तर बदनाम करू शकतात, पण स्वतःला सज्जन कधीही बनवू शकत नाही. यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस व तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. काय चूक होऊ शकते याची भीती बाळगण्यापेक्षा जे होईल त्या बाबतीत सकारात्मक राहा आणि कामाला सुरुवात करा. चेहरा कितीही सुंदर असला तरी जिभेवर कडवटपणा असेल तर लोक तोंड फिरवून जातात, कारण कटू बोलणाऱ्यांशी जास्त जवळीक साधत नाही. मित्र, प्रेम असा खेळ आहे जो दोघांचाही जीव लावून खेळला ना तर दोघेही जिंकतात, पण एकाने जरी माघार घेतली तर दोघेही हरतात. आपल्यामधील विश्वास हा पर्वताला हरवू शकतो, पण आपल्यामधील शंका नसलेला पर्वत देखील आपल्या समोर एका सेकंदात उभा करू शकतो. आपल्या आयुष्यात नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा. आदर्श आहे हे दाखवण्यात आपला वेळ वाया घालवू नका. चेहरे ओळखता येत नाही, स्वभाव ओळखता येत नाही, कारण दिसते तसं नसतं. प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळं असतं, पण माणसाच्या कृतीत सगळं दाखवून जातात. कारण माणसाची कृती ही कधीही लपत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. माणसाला ठेच लागली तर त्याचं चालणं कायमचं सुधारतं. म्हणून माणसाला आयुष्यात ठेच लागणं खूप गरजेचं आहे. माणसाला त्यांनी केलेला संघर्ष नक्कीच थकवतो, पण माणसाला तो संघर्ष जो आहे ना, बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत, कणखर बनवतो. म्हणून संघर्ष नेहमी करा आणि त्यातून खूप काही शिकायला मिळतं. आयुष्यात आज केलेल्या संघर्षाचा जो सामना करेल ना, त्याला उद्या सुख अनुभवायला मिळेल. आपल्या मुलाला वाईट सवय लागल्या असतील तर त्याच्या लग्नापेक्षा त्याच्या उपचाराबद्दल विचार करा. कारण दुसऱ्यांच्या मुली म्हणजे तुमच्या बिघडलेल्या मुलाला सुधरवण्यासाठी कुठलीही मशीन नाही आहेत, हे लक्षात ठेवा. सत्य हे कधी पाहणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करत नाही. ते जसं असतं ना तसं तेच लोकांसमोर येतं. जसं की उगवतं सूर्य. एखाद्या गोष्टीची किंमत माणसाला दोनच वेळेस कळते. एक म्हणजे जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळत नसते, आणि दुसरं म्हणजे
ती गोष्ट आपल्यापासून हरवते. ह्या 2 वेळेस माणूस दुःखी होतो. आयुष्यात सगळं काही मिळतं, पण आपण जे शोधत असतो ना तेच मात्र मिळत नाही. शोध हे कार्य काही थांबत नाही आणि आयुष्याच्या अंतिम क्षणाला लक्षात येतं की आपण जे गावभर शोधत होतो, जे बाहेर शोधत होतो, ते तर खरं आपल्या आतच होतं. म्हणजे समाधान. समाधान शोधण्यासाठी अख्खं आयुष्य घालवतो आपण. त्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते ना, त्या व्यक्तीजवळ कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय आयुष्यात ते जवळच्या माणसाला तरी सांगतो का? हां, केव्हा सांगतो? जेव्हा आपल्या जवळचं, खूप जवळचं असेल त्यालाच ती गोष्ट आपण सांगतो. उगाच कडवटपणा येत नाही माणसाच्या स्वभावात. माणसाचा गोड स्वभावाने कुठेतरी त्याला तोटा सहन केलेला असतो. आनंद त्यांनाच मिळत नाही जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलवतात. कारण दुसऱ्याला आनंद देणं म्हणजे स्वतःसाठी आनंद शोधणं. रानावनात एकटं फुललेलं फूल जसं कोणाच्या कौतुकाची वाट बघत नाही ना आणि फुलत असतो, त्याचप्रमाणे तुम्ही कष्ट प्रामाणिकपणे चालू ठेवा. कौतुक करणारे तुम्हाला पायाने शोधतच येतील. मूर्खाला अक्कल देणं म्हणजे नास्तिकाला प्रसाद देण्यासारखं. ना तो प्रसाद फळाला येत, नाही ती अक्कल. म्हणून कुणालाही अक्कल देऊ नका. शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यावर थांबणारा कधी यश मिळत नाही. ऊर्जा कायम ठेवा, भूक कायम ठेवा कामाची. कोणतेही काम अर्ध्यावर सोडू नका. चिता जी आहे ना ती मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते. हे सत्य आहे आणि सत्य कधीही लपत नाही. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या वेड्या हातात आल्या की माणूस थकला असला तरी चुकत नाही. आपण कसे बोलावे यासाठी कुठलाही क्लास किंवा वर्ग नसतो, पण आपण कसं बोलावं, कसं वागावं आणि कसं बोलतो, आपल्या बोलण्याची पद्धत यावरून मात्र आपला क्लास नक्की ठरतो. चूक आपल्या आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आपल्या आयुष्याचं अख्खं पुस्तक. गरज पडली ना तर एक पान फाडून टाका चुकीचं, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक हे गमावू नका. ते खूप महागात पडेल तुम्हाला. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.